1,500 3,000 मिरची आणली आणि त्याच्यापासूनच आपण व्यवसाय चालू केला। एकदम छान वाटलं, छान केलं त्यांनी, आपला भावाप्रमाणे उभा राहिली पाठीशी आपल्या, कारण त्यांनी आमच्यासाठी जो फायदा करून दिलेला आहे तो खूप मोलाचा आहे। बायकांसाठी सवलती काढल्या त्याच्याबद्दल सगळ्या महिलांकडून मी धन्यवाद करते। काय वाटतं? चांगलं वाटलं। लाडकी बहीण योजनेबद्दल होती चांगली वाटली। मुख्यमंत्र्यांनी काय बहिणीबद्दलच सांगितलं काय सगळं, वाटलं? छान वाटलं। हो थांबा पुन्हा पैसे जास्त 2,000 देऊ असं सांगितलं। कोणाची? साहेबाची, मुख्यमंत्री साहेबाची लाडकी बहीण। काय आलो तुम्ही गावात? आम्ही गावातून तरी 10,000 10-11 काय आता मुख्यमंत्री गटातलं 30 तारखेला पडते म्हणून सांगितले, पैसे पडले म्हणते। माझ्या आई वडिलांचं हॉटेल आहे, त्या हॉटेल मध्ये तुम्ही चहा प्यायला जाता। आएंगे चुन के और सबके दुआ लिए तो के नहीं काय साहेबांनी सांगितलेलं कळत नाही काय? विधानसभेला 1,500ची ताकद काय आहे आणि बहिणींची ताकद काय आहे ही नक्की लाडक्या भावाला दाखवून देऊ। बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी उपमत मुलानी। सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा मी तुम्हाला सतत वेगळ्या विषयाला घेऊन येत असतो। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा होणार आहे आणि ते लाडक्या बहिणीला भेटायला येणार आहे। इथं त्यांचा सभा मंडप जो आहे तो सर्व महिलांनी त्यांच्या लाडक्या बहिणींनी गच्च भरलेला आहे। आता इथं महिला आलेल्या आहेत, काय कुठून आलेत काय नेमकं बघूया। कुठून आला होता तुम्ही? देवळाली काय नाव आहे तुमचं? उमापूरचे थोरात। काय काम आहे, काय कार्यक्रम काय इथं? लाडकी योजनेचं, एकनाथ शिंदे लाडकी योजना बहीण। काय सांगाल बरं या योजनेबद्दल, काय वाटतं? काय नाही, चांगलं आहे, आम्हाला नाही भेटलेले पण आलो आवडीना। हो, काय सांगाल? कार्यक्रम आहे आता आमचा लाडका भाऊ आम्हाला भेटायला आला, त्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत। आम्ही जवळ येतो। काय नाव आहे तुमचं? वैशाली अनिल वाघमारे, कुठून आले तुम्ही? जवळा कुठून आले? जवळा। मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे आणि या सभा मंडपात जे महिला बसतात त्यांचं काय मत आहे, महिलांचं काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला दाखवतोय। कुठून आले तुम्ही? धाराशिवरनं आले, धाराशिवरनं। काय सांगाल? धाराशिववरनं आले, मुख्यमंत्र्यांची हे म्हणे योजना म्हणून आले। बोला, काय म्हणता? लाडक्या बहिणीसाठी योजना काढली, आम्हाला फार आनंद वाटला। तुम्ही सभेला आला आवाज कोण आहे? कोण येणार आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशाला येणार आहे तिथं? लाडक्या बहिणीला भेट द्यायला, मतदान करायसाठी, मतदान द्यायचं आपलं त्यांना आणि बहुतांनी त्याने मतदान करून काय वाटतं बरं तुम्हाला? मी आनंद फार वाटतोय, मी आनंद वाटतो। असा आनंद लुटला असा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आम्हाला वारंवार हमेशा हीच लाभ मिळावा हीच आमची विनंती आम्हाला त्यांना, आणि पगार चालू करावे आम्हाला। आम्हाला वयात बसत नाही लाडक्या बहिणीच्या, आम्हाला लई वय झाल्या मुलाचं, आम्हाला पगार चालू करा ही आमची विनंती आहे आणि आरक्षण मिळावं बरं त्याला। इथं ज्या महिला आल्या त्या महिलाच्या प्रतिक्रिया दाखवतो मी। कुठून आले तुम्ही? खानापूर, उस्मानाबाद। काय काम आहे इथं? मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। पैसे भेटले तुम्हाला? हो। काय वाटतं बरं आता तुम्ही इथं मुख्यमंत्री येणार आहेत भेटायला? छान वाटते। किती महिला आला तुम्ही? 30-35 महिला आलो आम्ही। कुठून आले? खानापूर। काय सांगाल आता इथं मुख्यमंत्री येणार आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काय महिलांना लाभ भेटलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप त्यांना धन्यवाद देण्यासाठी सगळ्या बायका बघा इथं कुठून आले? काय इथं बघा इथं मुख्यमंत्री येणार आहेत थोड्याच वेळामध्ये आणि त्यांचं इथं आगमन होणार आहे आणि त्यांच्या सभेला हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आता इथं सभा होणार आहे त्यांच्या सभेला इथं महिला आलेले आहेत। लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी मुख्यमंत्री आले। गोव्यात आहे, कुठून आले? काय नाव आहे? राधा संतोष चौगुले, सोनारी। सोनारीत राहता तुम्ही? काय सांगाल तिथं लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री भेटायला येणार आहेत? लाडकी बहीण योजना चालू झाल्यामुळे ना माझ्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं आहे की मला त्याचा फायदा झाला। माझे मिस्टर एक्सपायर झाले होते, माझ्याकडे दुसरा कोणता सोर्स नव्हता की माझ्याकडे पैसे येतील म्हणून। ज्यावेळेस 15 ऑगस्टला जे पैसे पडले ना त्याच्यापासून माझा घर खर्च भागला, ते मिळाले त्यासाठी माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे। थँक्यू सर। बघा इथं काय म्हणतात मला थेट दाखवतो मी तुम्हाला। काय नाव आहे तुमचं? मी सोनारीहून कीर्ती सुरेश इटकर। काय काम, काय कार्यक्रम, काय इथं कार्यक्रम? एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत ऍक्च्युअली। मुख्यमंत्र्यांबद्दल मी एवढंच बोलेन
की सक्का भाऊ सुद्धा रक्षाबंधनला एवढी ओवाळणी टाकत नाही, रक्षाबंधनला सुद्धा सक्का भाऊ एवढी ओवाळणी टाकत नाही. एवढ्या प्रत्येक महिला ही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झालेली आहे. तर सक्का भाऊ असला काय किंवा नसला काय किंवा त्याच्या ओवाळणीची अपेक्षा एकही बहीण करणार नाही. ही योजना मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे एकही बहीण भावाकडून अपेक्षा करणार नाही. इथं महिला काय म्हणतात? बघूया आलेल्या महिला काय सांगाल? कुठून आले तुम्ही? आणि मी मी तुळजापूर तालुक्यामधून CRP बोलते. काय सांगाल? मुख्यमंत्री सन्मान चालू आहेत आणि त्या योजनेमधून आमच्या महिलांसाठी त्यांनी भरपूर काही कामं केलेली आहेत. तसेच महिला सशक्तीकरणासाठी आजपर्यंत कुणीही काम केलेलं नसून मुख्यमंत्र्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आता भेटायला येणार आहेत मुख्यमंत्री ते? हो येणार आहेत. त्यांच्यासाठीच आम्ही आतुरतेने त्यांची वाट पाहत आहोत. हो आणि CRPच्या पगारवाढीसाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आमच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे त्यांच्यामुळे. तसेच सर्व योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम CRP कडे पण होते. आम्ही खूप काही महिलांच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर करून आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या ह्या योजनेमुळे खूप महिलांना त्या पैशाचा आधार झालेला आहे. बघूया इथं महिला आले आहेत. काय आणखीन काय महिला आले? तुम्ही मला हात करायला दादा. काय नाव आहे तुमचं? नाव काय तुमचं? नाव सुमन बळीराम कुठून आला? कुठून? खमसवाडीहून. काय सांगाल बरं? काय कार्यक्रम आहे दादा? काय मला सुधरत नाही, ऐकू येत नाही. मला काय कार्यक्रम आहे त्यावर नुसतं काय सांगू आता मी? सांगा बरं. तू नाही सुनाय सुनाय सुनासाठी सासूबाई तुमच्या काय सांगाल? काय कार्यक्रम आहे? लाडकी बहीण योजना कार्यक्रम आहे. आम्ही शिंदे साहेबांना भेटण्यासाठी आम्ही पण आलो. काय वाटतं? पैसे मिळाले तुम्हाला? फॉर्म भरला काय? ह्या सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळ्याला जसं लाडक्या बहिणीचा ही भेटलं तसं आम्हाला पण भेटा असं आम्हाला पण वाटतं. बघा इथं काही महिला आले, त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला. काय सांगाल? कुठून आले? मी येडशीहून आलेले आहे. मी नारी शक्ती महिला ग्राम संघाची अध्यक्ष आहे आणि उमेद गटामध्ये असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. माझ्या सोबती 30 महिला आहेत. काय म्हणले? नमस्कार, मी वंदना राजू जानराव येडशीहून आलेले आहे. माझ्या ग्राम संघाचं नाव आहे नारी शक्ती महिला ग्राम संघ. माझ्या ग्राम संघाच्या 30 महिला मी इथे या कार्यक्रमाला घेऊन आलेले आहे. तर मी या कार्यक्रमामध्ये एक उखाणा घेतला होता. हिरवी ककडी पिवळा पट, राजानराव माझ्याकडे बघून मुख्यमंत्र्याची बहीण म्हणून नट. आम्हा सोडून आली. काय सांगाल बरं? आता मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री आरोग्य मंत्री आहेत महाराष्ट्राचे डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आयोजन केलं. त्यांनीच केलं. मी स्वतः CRP आहे. 50 महिला घेऊन आली. मुख्यमंत्री साहेबांची ज्या योजना आहेत त्या आतापर्यंत माझ्या महिलांना त्यांनी भरपूर लाभ घेतला आहे. म्हणून महिलांनी पण आमच्या दिवसाच्या इथपर्यंत आल्या आणि लाडकी बहीणच्या योजनेचा जो लाभ दिलाय त्यांचा एक उपकार आहे त्यांच्यावर. त्यांचं म्हणणं की आम्हाला आमच्या 9 लाख रुपये दिला म्हणून ते त्यांच्या स्वागतासाठी आल्यात महिला. आणखीन काही कुठे गेल्या? हो सरका. कुठून आला? या इकडे. इकडे सरका बाजूला. इकडे सरका. व्हिडिओ चालू ठेव. जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी. कुठून आलो आजी? या इकडे. उभं राहा. कोणत्या गावाला आला? काय नाव आहे तुमचं? काय इथं कार्यक्रम? कार्यक्रम काय इथं? कार्यक्रम मुख्यमंत्री साहेब येणार. शिंदे साहेब. काय वाटतं बरं? चांगलं वाटतंय. आम्हाला मिळाली भावाची भेट. हो, माझा भाऊ झटका येऊन वारला. ह्या भावाची तरी मिळाली मला, त्याच्यात आनंद. कोणत्या भावाची मिळाली? ह्या लाडक्या भावाची मिळाली. सक्का भाऊ वारला. सक्का भाऊ वारला तुमचा? तुम्हाला ही मदत मिळाली? हो. काय सांगाल एकनाथ साहेबाबद्दल? काय बोलाल तुम्ही? मी का आमची टीम अशीच राहू द्यावी चालू. आम्हाला काम भेटत आम्ही बांगरवाडी उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा. काय सांगाल इथं कार्यक्रम होणार आता मुख्यमंत्र्यांचा? कार्यक्रमासाठी ग्रामीण जीवन अभियानाच्या कार्यक्रमासाठी आला. बांगरवाडीहून चालू. बांगरवाडी. काय सांगाल कार्यक्रम आहे कार्यक्रमासाठी चालू. मला म्हणायचं की आम्हाला आता वरवर कामं होत नाहीत. शेतकरी कामाला लावत नाही. मग काहीतरी उखाणा घेतला होता की बघा? बघा घेतलं मी. यादगिरी कांदा हॉटेलच्या भागात दत्तात्रय रावांचं नाव घेतलं एकनाथ शिंदेच्या राज्यात. कसं परत सांगा? यादगिरी कांदा हॉटेलच्या भागात दत्तात्रय रावांचं नाव घेते एकनाथ शिंदेच्या राज्यात. क्या बात आहे. अरे वा. आजी काय सांगाल?
योजना काढली ती चांगली झाली. ती 15,000 भेटतात ना, 25 1500 का 15,000? 1,500 3,000 रुपये. महिन्याला. आम्हाला चांगलं केलं, आम्ही गरीबाच आहोत. हे योजना केली ती चांगली काढली. येडशीतून आले. अगोदर फोनच आला तुम्हाला भांडा आल्यासारखं. बोला काय म्हणता? येडशीतले उमेद गट, माझा दुर्गा माता आहे. मला 10 लाखाचं कर्ज मंजूर झालेलं आहे. कोणतं कर्ज? दुर्गा माता गट येडशी, इथून 10 लाखाचं कर्ज बचत गटाला दिलेलं आहे बँकेने, महाराष्ट्र बँकेने. त्याचा त्यामुळे झालंय सगळं. महिलामुळे व्यवसाय चालू आहे. काय वाटतं आता मुख्यमंत्री येणार आहे तिथं? छान वाटायले, छान वाटतंय. काय तिकडं जागा तिथं बसायला चाललोय. सभा कोणाची होणार आहे तिथं? तिथं सभा कोणाची होणार आहे? मुख्यमंत्री साहेबांची काय पैसे मिळाले का? नाही अजून. मग फॉर्म भरला का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या सभेचं आयोजन केलेलं आहे. लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये इथे येणार आहेत. सभेच्या पूर्वी महिला काय म्हणाल्या मी तुम्हाला दाखवल्यात. सभा झाल्यानंतर आपण महिलाच्या काय प्रतिक्रिया घेऊन नेमकं काय म्हणतात बघूया. चला काय पुणेगावून आला तुम्ही? काय कार्यक्रम आहे इथं? शिंदे साहेबांचा कशाला आला? काय नेमकं कशासाठी आला तुम्ही? लाडकी बहीण म्हणून आम्हाला योजना दिली, त्याच्यामुळे भावाला भेटायला किती वेळ आला का? आम्ही 10 जणी आलो. 10 जणी? बरं. काय वाटतं बरं या योजनेबद्दल तुम्हाला? काय वाटतंय, भावाने दिले त्याच्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं. भावाची भेट घेण्यासाठी इकडं बघा दुसऱ्या मंडपात आलोय आपण. इकडे पण काही महिला जमलेल्या आहेत. आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. कुठून आले तुम्ही? मी रामेश्वर गावातून आले. काय कार्यक्रम आहे इथं? महिला सक्षमीकरण कार्यक्रम. कुणाचा आहे? एकनाथजी शिंदे. काय सांगायला बरं आता इथं लाडक्या बहिणीला भेटायला येणार आहेत मुख्यमंत्री. लाडक्या बहिणीला भेटायला त्यांनी खूप चांगली योजना केली. जे गरीबातले गरीब जे लोक आहेत का, त्यांना म्हणजे ज्यांना कुणाला गरज असेल, समजा एखाद्या लेकराला शाळेची गरज असेल, त्या 3,000 रुपया निधीतून ते शाळेतली समजा त्यांची गरज भागली. एखाद्याला समजा काय गरजा घरातल्या वस्तू नसत्यान, त्या घरातल्या वस्तू मिळाल्या. त्यामुळं एखाद्याला कपडे लत्ता नसतात, त्यामुळे ते 3,000मुळे त्यांना कपडे लत्ता म्हणजे सर्व गरजा त्या भागवू शकल्या. म्हणजे असं ह्याच्यात आता आज येणार आहेत. काय सांग काय त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं सर. बघूया आणखीन इथं काही महिला पण आलेल्या आहेत. मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे. मी आता ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सभा होणार आहे ती सभा ऐकायला महिला आलेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते येणार आहेत. काय सांगाल? कुठून आले तुम्ही? कळंब तालुका. काय नाव आहे तुमचं? योगिता अमर पोते. काय करता आपण? गृहिणी हाऊसवाईफ. काय सांगाल तिथं कोण येणार आहे तिथं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाली का? मिळालेली ना. काय वाटतं बरं आता लाडकी आता मुख्यमंत्री येणार आहेत त्या योजनेबद्दल काय सांगाल? काय आपण ही योजना अशी चालू ठेवावी, त्यात त्यांना आपण मतदान करून मतदान निवडून द्यावं, हे करावं. त्यांनी आमची अजून म्हणजे हे ठेवावं. होय मावशी काय चाललंय? काही नाही. बरं आहे का? कोण येणार आहे इथं? मुख्यमंत्री येणार आहेत. कोणते? लाडके भाऊ एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे होय. लाडके काय म्हणला होता? भाऊ, होय. लाडके भाऊ. काय वाटतं बरं तुम्हाला आता? छान वाटतंय ना, आमच्या पाठीशी उभे आहेत ते. मी CRP म्हणून काम करते. बचत गटातल्या महिलांसाठी त्यांनी व्यवसायाला हातभार लावावा, पुन्हा त्यांच्यामध्ये धाडस निर्माण व्हावं अशा कार्यक्रमातून, या हेतून यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे इथं. होय काय करता तुम्ही? ही गटाचे सदस्य. बरं, काय वाटतं आता मुख्यमंत्री येणार आहे तिथं? मुख्यमंत्री असल्यामुळं पहिल्यांदा मी बाहेर पडले त्यांच्यामुळेच. म्हणजे आता तुम्ही प्रथम आलात तुम्ही? हो करतो मग. आता सभा होणार आहे मग काय वाटतं बरं? काय नाही, एकदम छान वाटते. पाठीशी येते. होय. हो आजी सभा होणार आहे इथं. सभा होणार आहे सभा मुख्यमंत्र्यांची. काय सांगाल? काय वाटतं पैसे पगार मिळाली का? नाही आणखी फार्म भरलाय का? भरलाय. मिळतील की बघा. मिळतील की. बस मध्ये फुकट फिरता का नाही? आलाव की. कसं फुकटच आलाव की आज. काय म्हणतात महिला? थेट मी तुम्हाला महिलांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. कोण आहे ते तुमचे? सुनाय सासू सुना मिळून आलो. कशाला आलो इथं? सभा आहे. कोणाची? मुख्यमंत्र्याची सभा बघायला. हं? मुख्यमंत्र्याची सभा ऐकायला. पैसे मिळाले? मिळाले. पगार मिळाली का? मिळाले. दोघीला वे दोघींना पण मिळाले. सासू सुना मिळून आल्या तिथं. सासू सुना मिळून आल्यात. बघूया सुनबाई काय म्हणतात. हो सासूबाईला घेऊन आलो का तुम्ही त्यांना घेऊन आलो का त्यांनी तुम्हाला आणले? दोघींनी पण एकमेकीला घेऊन आलो. होय
कोणाला भेटायचे आता? मुख्यमंत्र्यांना काय सांगाल बरं? लाडकी बहीण योजना आता मंजूर झालेली आहे, तुम्हाला पैसे पण मिळाले. मिळाले. काय केले पैसे? मुलांच्या शिक्षणासाठी वापरले. वापरले? हा होय. हा तुम्ही मुलांच्या शिक्षणाला दिलं. होय. काय वाटतं बरं या योजनेबद्दल? चांगली काढली. हा बघा इथं महिला आलेल्या आहेत, काय म्हणतात बघूया नेमकं काय प्रतिक्रिया. कुठून आले तुम्ही? हा? सुट्टा काय इथं कार्यक्रम आहे आता मुख्यमंत्र्यांचा, काय सांगा? महिला सशक्तीकरण मेळावा. महिला सशक्तीकरण मेळावा मुख्यमंत्र्यांचा. काय वाटतं बरं मुख्यमंत्री इथे येणार आहेत? काय नाही, चांगला आनंद होतो. नवीन नवीन माहिती सांगण्यामुळं येतात ते चांगलं. सभेतून मी तुम्हाला सभेतून महिला काय म्हणतात मी तुम्हाला महिलांचा प्रतिक्रिया दाखवतोय. इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि त्यांची इथं काही थोड्या वेळामध्ये सभा होणार आहे आणि सभेच्या अगोदर इथं ज्या महिला बसलेल्या आहेत त्या महिला काय म्हणतात पाहूया. आपण पाठीमागे जाऊ आणि महिलाच्या प्रतिक्रिया पाहूया. नाव काय तुमचं? माझं नाव वत्सला भारत वाघमारे, बाबळगाव, दैफळ PSC अंतर्गत मी आशा वर्कर. काय सांगाल आता योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री द्यायला लागलेत? मी त्यांना सांगेन की लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री आले तर आपण ह्या दिलेल्या पैशातून आता बैमान होऊ नका. आणखी महिला आहेत पाठीमागे जाऊ आणि नेमकं काय म्हणतात? नाही लाडक्या बहिणीला पण शेतकऱ्याच्या मालाला पण हमी भाव द्यावा. भावानं बहिणीचा लाड पुरवला पण मुलांना नोकऱ्या द्याव्या, हमी भाव द्यावा. शेतकऱ्याचं कर्ज तुम्हाला पैसे मिळाले? हो मिळाले की. किती मिळाले? 1,500 रुपये. काय केले? काय केले? साडी घेतली. साडी भावानं ओळणीला टाकले, त्याची साडी घेतली. आता दिवाळी होणार आहे, आता दिवाळी येणार आहे. आता भाऊ भेटायला येणार आहे तुम्हाला. आता भाऊ भेटायला येणार. काय सगळे घालतात? लय मन मोठं झालंय आता. एकनाथ शिंदेलाच निवडून द्यायचं, मत द्यायचं तर एकनाथ शिंदेला द्यायचं. होय. हो पुणे गावून आला म्हणलं तुम्ही? आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातून आलो. गाव गाव मेडशिंगा. मिरशिंगेतून आला काय? मेडशिंग्यातून आलो. बोला की. नाही बोला की पुढं. बघा आता मुख्यमंत्र्यांची सभा इथं पार पडलेली आहे परंडा शहरामध्ये आणि सभा ऐकून महिला आलेल्या आहेत काही बाहेर. काय सांगाल बरं? ऐकली का सभा? आम्ही काय चिंचूर घेऊन आला सभा ऐकण्यासाठी साहेबाची. मला लाडकी बहीण म्हणताना आम्हाला पैसे दिले, त्यांना खरंच आम्ही त्याला मतदान करणार. आम्ही त्यांना होय. हा होय. सभा ऐकली का? खरंच मतदान करणार आम्ही त्यांना. काय वाटलं बरं? चांगले वाटले. हा? छान वाटलं. बरं सांगा. नाही आपल्या भावाचं मला होय. ऐकले का सभा? ऐकले. काय वाटलं बरं? चांगलं वाटलं आम्हाला सगळ्याला. पगार मिळाली तुम्हाला? नाही अजून मिळाली. तुम्हाला मिळाली का? मिळाली साहेब, होय. पहिल्या सुरूच मिळाली आम्हाला. होय. काय वाटलं बरं सभा ऐकली तुम्ही? भारी वाटलं. भारी म्हणजे काय भारी वाटलं? खरंच भाऊ नाही तर त्या बहिणीला किती आनंद झाला सर हे मला चांगलं माहिती आहे सर. अच्छा. बघा इथं लाडक्याची बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांना भेटायला होत्या. काय म्हणतात बघा? कुठून आले अजून? तुम्ही कुठून आले? काय सांगाल? काय वाटलं? भाषण ऐकलं? बघूया इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण संपलेलं आहे आणि सभा इथं झाल्यानंतर महिला बाहेर आल्यात. काय म्हणतात बघूया आपण. थेट महिलांच्या काही प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहे. इकडे पण आल्यात महिला. कुठून आले तुम्ही? भाषण ऐकलं? ऐकलंय. काय वाटलं बरं? छान वाटलं. होय. छान वाटतं. हा बोला. मुख्यमंत्री साहेब जे आले आणि त्यांनी हे राखी बांधण्याचा जो कार्यक्रम केलेला होता इतक्या दिवस, तो पैशापेक्षा कितीतरी जवळचं नातं असल्यासारखं आम्हाला अभिमान वाटतो. आणि हे नातं पैशाने मोजू शकत नाही, त्या इतक्या जवळची झाली आणि तमाम महाराष्ट्राचे झाले. ह्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. लाडका भाऊ म्हणून कसं बघता तुम्ही? लाडका भाऊ म्हणून आम्ही आमच्या सख्या भावासारखे आम्ही त्यांच्याकडे बघतो. होय. लाडक्या भाऊ सख्यापेक्षा चांगलं समजतो आम्ही. काय वाटलं बरं योजना तुम्ही आता ही? चांगलं वाटलं. सख्याच्या वरच चांगलं वाटलं. होय. पैशाने नाती जोडता येत नाही ती एवढी, पैशाने नाती जोडता येत नाही तेवढे प्रेमाने त्यांच्या बरोबर आम्ही तमाम महाराष्ट्राची नाती जोडली. पैशाने जोडताच येत नाही का, असं प्रेमानं जोडता येतात. काय वाटलं आता सभा ऐकली तुम्ही? चांगलं वाटलं. खूप आनंद झाला. इकडे पण आल्यात. ऐकलं की सभा? हो ऐकले की. काय झालं? काय वाटलं? काय नाही, योजनेविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री साहेबांनी. काय वाटलं बरं? बरं वाटलं. परत वाढवतो म्हणले आणि योजना बंद पडणार नाही हे हमी दिली त्यांनी महिलांना. कुठून थोडा आला तुम्ही? मी कोण क्लस्टर येऊन आले. हा? कोण क्लस्टर येवती. बरं. तुम्ही सरकारी मामा तुमचं काय बोला? काय करता आपण? मी एसटी महामंडळात आहे. बरं आता सभा ऐकली तुम्ही? हो ऐकली ना. काय वाटलं बरं? अतिशय चांगला मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला. आजपर्यंत भरपूर मुख्यमंत्री होऊन गेले, पण बहिणीला बहिणीचं प्रेम देणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे. आणि हा मुख्यमंत्री परत
वारंवार निवडून यायलाच पाहिजे आणि राज्यावर यांनीच असायला पाहिजे. कुठून आला तुम्ही? मी तुळजापूरून आलोय. मी एसटी महामंडळाचा कर्मचारी आहे. एक आदर्श मुख्यमंत्री काय असतो यांनी दाखवून दिले. होय मामा, सभा ऐकली का? काय वाटलं? बरोबर, चांगलं वाटलं, सभाला चांगलं वाटलं. हो, इथं महिला पण आहेत. काय ऐकली का सभा? काय वाटलं? छान वाटलं. छान वाटलं म्हणजे होय, विशेष काय वाटलं त्याच्यामध्ये? काय योजना आहे, सगळी लाभ आहे ती छान वाटलं. काय नाही होय मावशी, छान ऊन लागायला लागलेलं. या इकडे, या इकडे, चला येऊ द्या. बोला काय म्हणता? आंबा इकडे असं आंबा इकडे चालू आहे. इकडे कार्यक्रम मस्त आवडला. छान वाटलं कार्यक्रम. होय, छान वाटलं मला ऐकून. बरं वाटलं. चांगलं मस्त लाडकी बहीण योजने संदर्भात कार्यक्रम होता. छान वाटलं. लाडका बहिणीमध्ये चांगला कार्यक्रम. छान वाटलं. काय लाडकी बहीण योजना संदर्भ कार्यक्रम कुठून आला तुम्ही? दुकानवाडी. काय म्हणले तुम्ही? आम्ही आंतरगावचे आहेत आणि प्रत्येक महिलाला पैसे भेटू शकतात का? काही महिलांना काही तशाच महिला राहू शकतात. प्रत्येक महिलाला लाभ भेटलाच पाहिजे. बरं, होय. कार्यक्रम सर्वात चांगलेला झाला आहे. हं? कार्यक्रम चांगला झालेला आहे. चांगलं झालंय का? बाळाला घेऊन आला तुम्ही? हो, बाळाला घेऊन आलेली. मी आंतरगावचे आहे आणि हा लाभ प्रत्येक महिलाला भेटलाच पाहिजे. होय. तुमच्याकडे बोला की इकडे बोला. काय नाव आहे तुमचं? माझं नाव महादेवी बळीराम रोहिले मेडशिंगा. बरं. मला खूप छान वाटली ही लाडकी बहीण योजना काढलेली. आतापर्यंत सख्या भावानं कधी दखल घेतली नाही. एवढ्याच भाऊ भांडण करेल? भाऊ आहे का तुम्हाला? हाय की भाऊ? ते भांडण करेल का? हा, काय म्हणून भांडण करताय? पण अशी ह्या मंत्र्यानं दखल घेतली सगळ्या महिलाची ना. आतापर्यंत असा मान पुण्या मंत्र्यानं महिलाला दिलाच नाही. येत होतं सगळं गडीच मंत्र्याच्या मी ह्याला सभेला. महिलाली मन कधी बोलवीतच नव्हती कुठलाही मंत्री आला तर. ही महिलाचा लय सन्मान चांगला केला एकनाथ दादानं. खूप खूप धन्यवाद. ते सावंत साहेबांनी सभा केली होती आरोग्यमंत्री. कुठं इथं सावंत साहेबांची सभा होती. केली की त्याने तर बोलविलाय की म्हणून तरी आला. कुणी बोलवले? सावंत साहेब तर इथला आहे तर त्याने तर बोलविला म्हणून तर आला. होय. होय. काय म्हणले? सावंत साहेबच सगळं बोलणं त्यांच्यामुळेच इथं आम्ही आलो. आम्हाला सगळं आवडलं ह्या मंत्र्याचं. फक्त आम्हाला वाटलं शेतकऱ्याला बी थोडा सगळा भाव बिव द्यावा व्यवस्थित म्हणजे बरं वाटत. थोडक्यात बोला काय म्हणतो? माझं नाव चिंगुताई जाधव, मेडशिंगा, उस्मानाबाद जिल्ह्याचे. मग ही मुख्यमंत्र्याची योजना लय आवडली चांगली बहिणीसाठी. आतापासून कुठलंच पैसे आलेलं नव्हतं, पण बहिणीवाली इतका आनंद झालाय विचारायची सोय नाही. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात राणादादाचा हक्क आणि ही ह्याच्यासाठी पण चांगलं झाले. इथलं बोला आजचं काय मुख्यमंत्री सभा ऐकली काय वाटलं? मुख्यमंत्र्याचा एकदम राखी बांधली आणि CRPच्या पगारी वाढाव्या याबद्दल त्यांची पूर्ण आभारी आहे. त्यांनी वाढवल्याबद्दल त्यांचे पूर्ण आभारी आहेत. किंवा त्यांचा लाडकी बहीण योजना त्यांनी दिली आणि त्यासाठी इतका आनंद वाटायला आम्हाला एकदम गरिबी परिस्थिती होती आमची. त्यांनी पैसे दिल्यामुळं आम्ही जोडधंदा व्यवसाय चालू केला. तेवढ्यातच आम्ही चटणी व्यवसाय चालू केला. तेवढ्यातच आपण मिरची आणली 1,500मध्ये 3,000मध्ये मिरची आणली आणि त्याच्यापासूनच आपण व्यवसाय चालू केला. एकदम मला काय पगार झाली नाही, मी काय केली नाही, माझं वय बसलं नाही, पण ही सगळ्याला पगार झाल्याबद्दल मी त्याच्यासाठी थँक्यू आहे मुख्यमंत्र्याची. लाडकी बहीण योजनामध्ये भावानं आम्हाला राखी ओवाळणी दिल्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभार आहोत. आणि आम्ही बचत गटातर्फे काम करतो. आमचं मानधन वाढ करावं आणि आम्हाला महिन्याला पगारी टाकावी आणि अशा कार्यक्रमाबरोबर आम्हाला हे करण्यात यावं, त्यांनी सरकारी करण्यात यावं, एवढं आमची इच्छा पूर्ण करावी. काय म्हणले? परंडा येथे झालेला हा कार्यक्रम खूप चांगला झाला. त्यात माननीय मुख्यमंत्री यांनी सर्व बहिणींना लाडक्या जे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना योजना पात्र केल्या, पण ती योजना कायमस्वरूपी राहावी व तसेच दाजीच्या खिशातून कपात करू नये, महागाई वाढवू नये हा माझा मेन उद्देश आहे. आणि CRPच्या पगारीमध्ये वाढ व्हावा आणि परत उमेद अभियान हा कायमस्वरूपी जर झाला तर प्रत्येक महिला व मुख्यमंत्र्यांना आदर देतील आणि असेच मुख्यमंत्री निवडून येतील. मला हे गॅरंटी नाही वाटते. कुठून आले तुम्ही? आम्ही उमरगा तालुक्यातून गुंजोटी येथून आलो. बचत गटाच्या आम्ही महिलांना घेऊन आलेल्या आहेत तिथे. काय सांगाल? मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम ऐकला, सभा ऐकली? हा, तर त्यांनी जे योजनांबद्दलची ग्वाही दिली की ते कायमस्वरूपी, तात्पुरती नाही योजना तर कायमस्वरूपी राबवूत, हे एक वाक्य त्यांचं चांगलं आहे. आणि ते म्हणायला लागलेत की मी जे योजना सांगतो आणि ते राबवतो तर आणि त्या कायम योजना ठेवल्या पाहिजे, चालूच ठेवल्या. हो, इथं सभा ऐकली मुख्यमंत्री साहेबाची, काय झालं? चांगलं सांगितलं, चांगलं झालं. त्यांनाच द्यावं, त्यांनाच हे करावं.
काय काय चांगलं झालं, काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं, छान केलं त्यांनी. आपला भावाप्रमाणे उभा राहिली पाठीशी आपल्या. होय, हा कुठे गेलता इथं? मुख्यमंत्र्याच्या सभेला काय ऐकलं तुम्ही? ऐकली सभा? हो. काय वाटलं? लाडक्या बहिणींना त्यांनी ज्या योजना दिल्या त्या ह्या बहिणींनी बंद करू नये असं आम्हाला पण वाटतं, कारण त्यांनी आमच्यासाठी जो फायदा करून दिलेला आहे तो खूप मोलाचा आहे. होय. बघूया इकडे महिला बाहेर येतात, काही बघूया, बोलतात का? थेट बघूया. काय कुठून आले? काय नाव आहे तुमचं? सोनाली प्रकाश कडतन. सभा ऐकली मुख्यमंत्र्यांची, आता काय वाटलं बरं? छान वाटलं. त्यांनी जे नियोजन केलं, बायकांसाठी सवलती काढल्या, त्याच्याबद्दल सगळ्या महिलांकडून मी धन्यवाद करते. आता काय कधी आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला? आजचा कार्यक्रम छान झाला. महिलांना सवलती मिळाल्या, सगळ्या महिला आनंदित झाल्यात. हे बघून खूप आनंद झाला. बघूया सभा, आता मुख्यमंत्र्यांची सभा संपलेली आहे. इथं महिला बाहेर येतात, काही बघूया नेमकं बोलतात काय. काय हो मावशी, कुठं सभा ऐकली का? ऐकली सभा? काय वाटतं? काय वाटतं? होय, काय वाटतं? चांगलं वाटलं. लाडकी बहीण योजनेबद्दल होती सभा. चांगली वाटली. काय वाटतं? छान वाटते. बघूया महिला बाहेर येतात, आपण नेमकं थेट महिलाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी इकडं. काय सांगाल बरं मावशी, सभा ऐकली तुम्ही आता, काय वाटलं बरं? मावशीला बोलायचं नाही. थांबा. आता नेमकं इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या आहे त्या योजनेबद्दल इथं मुख्यमंत्री आले होते. हो ताई, कुठं बघितली सभा, ऐकली तुम्ही? काय वाटलं बरं? छान वाटलं. काय मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी काय बहिणीबद्दलच सांगितलं काय सगळं. वाटलं? छान वाटलं. हो थांबा ना मावशी, थांबा. हा, छान वाटलं. हा. कुठून आले तुम्ही? आणि भूम बरं, किती महिला आल्या त्या? आणि 10 जणी. बरं, काय सांगाल बरं? सभा ऐकली तुम्ही आता, हो, ऐकली की. काय वाटलं? बरं वाटलं ऐकून. हा. काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी? लाडक्या बहिणीबद्दल. होय, लाडक्या बहिणीच्या महाग आम्ही सतत राहू, पुन्हा पैसे जास्त 2000 देऊ असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची सभा झाली इथं आणि सभेमध्ये महिला काय म्हणतात मी तुम्हाला थेट व्हिडिओ दाखवतोय, अनकट व्हिडिओ दाखवतोय मी. नेमकं या सभेमध्ये महिलाचं काय मत आहे? सभा होण्यापूर्वी महिला काय म्हणाल्या आणि सभा ऐकून आल्यात. मावशी, काय ऐकली का सभा? काय वाटलं बरं? असं ठरवलं की असं काय चांगलं काय म्हणले साहेब? काय म्हणले? काय पैसे दिलेलं सांगितलं लाडक्या बहिणीला. तुम्ही लाडकी बहीण आहो का नाही? हाव की. कुणाची? साहेबाची. कुणाची? साहेबाची. मुख्यमंत्री साहेबाची लाडकी बहीण. काय वाटतं बरं? सभा चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. सरका की ते हातात घेऊन बाजूला सरका, तिकडं कॅमेरा इकडे आडवा करू नका. ऐकली सभा, काय वाटलं? खूप छान वाटलं सभा ऐकून. छान म्हणजे काय नेमकं? म्हणजे सरांनी सांगितलं तुम्हाला कसं वाटलं पैसे आता आता काय करावं, तुम्ही भलतं जाडवं धराला त्याला. बोला, म्हणजे कुठं लावा तुम्ही? वरुडाव हा, तिकडले आमच्या भागातले यांच्या गावाचे बोला, गंगावण्याच्या गावचे. आता बोला, आता बोला. म्हणजे तुमचं नाव सांगा पूर्ण. अश्विनी गंगावणे. आता कसं करावं? पोपट गंगावणे. गंगावणे. हा. बरं, किती वेळ आला तुम्ही गावात? आम्ही गावातून तरी 10-11 काय जणी आता आलो. मुख्यमंत्र्यांनी इथं सभा केली लाडकी बहीण योजनेबद्दल, सर्व सांगितलं तुम्हाला, त्याबद्दल काय वाटतं? सर म्हणजे सरांनी खूप चांगलं सांगितलं आपल्या आम्हाला. योजना ही कायमस्वरूपी ठेवली जाईल म्हणले. आम्हाला आनंद वाटला ह्या गोष्टीबद्दल. असंच त्यांनी सहकार्य करावं आम्हाला महिलाला, ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. सगळ्याजणी मुलींना 30 तारखे डॉक्टर पडते ना म्हणून सांगितले. पैसे पडले नाही. क्या लगता है आपको? देखा आपने? हाँ देखा. क्या कैसा लगा? सब अच्छा लगा. ठीक है, आपको पैसा मिला? पैसा मिला ना. क्या लगा इसके पहले? हाँ, बोला 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 बोला. इकडे आहे लाईव्ह ठेवा. काय म्हणले? हमको अच्छा लगा. हम 20 जन आए उस्मानाबाद धाराशिव से आए वाले हम. हमको सब अच्छा लगा. पैसे आए, भाई ने भी अच्छी बात करे. कौन से भाई ने? एकनाथ शिंदे ने. हाँ, सब उनकी बात पटी हमको. सब उनका अच्छा लगा हमको. क्या लगा? बोलो बोलो. बोलो. अरे तुम उनको पीछे से बात कर रहे हो, सामने तो बात कर रहे हो. आने से उनको बहुत हमको आनंद लगा. काय म्हणले तुम्ही? तुम्ही कोणतं गाव तुमचं? तीर मधले आहे मी. काय नाव आहे तुमचं? माझं ओरुड्याचं गाव अनिल गादेकरची मिसेस आहे, पण माझ्या तेर मध्ये आई वडील राहतात. माझ्या आई वडिलांचं हॉटेल आहे, त्या हॉटेल मध्ये तुम्ही चहा प्यायला जाता. ताई थैंक यू. काय क्या लगा अभी देखा आपने? अच्छा लगा हमारे को. अच्छा भाई करे बात वो. अच्छा मुख्यमंत्री ने अच्छी बात करे.
अच्छा लगा, सबके वास्ते लाड़के बहन योजना भी चालू करे, सब देश के वास्ते अच्छा है, तो सब बहनों के वास्ते भी अच्छा है। और आएंगे चुन के, उसमें तो भी क्या है, आएंगे चुन के और सबकी दुआ लिए तो के नाही फिर काय ऐकलं तुम्ही तिथे मध्ये? आम्ही तिथं ऐकलं की सगळ्यासाठी सरकार आहे भावासाठी काय म्हणले साहेब? राहील म्हणलं लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या बहिणीसाठी अशी योजना चांगली राहील राख्या बांधल्याबद्दल. काय म्हणता इकडे या. सरकार पण इकडे जरा काय सांगायला सांगितलेलं कळत नाही काय? हा. आश्वासन अगोदर तर महिलांना 1,500 पडण्याचं दिलं होतं आणि ती पूर्ण पण केलं आणि ह्याच्यानंतर पडतील असं पण आश्वासन दिलं आणि त्यांनी खरं पण करून दाखवतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. कुठून आला तुम्ही? मैं आपसिंगावरून आले है, आपसिंगे से आए हुए है, तुलजापुर तालुका आपसिंगे में से आए हुए है, ये गट के से हम लोग. हाँ, सुबह में आए, एसटी आई तो सब बचत गटातले महिला आर्थिक विकास महामंडळ मावळ मधून आहेत. होय. कुठून आले? आपसिंगावरून. काय वाटतं बरं? लाडक्या भावाची योजना टाकली ना साहेबांनी, हा, काय म्हणता? पैसे पडले खात्याला जमा झाले. या. हा, आमचा आशीर्वाद भावांच्या माग आमच्या पाठी. राखी बांधली का? हा, बांधली ना. होय. हा, होय. तुम्ही बांधली की. राहू पुन्हा पैसे जास्त 2,000 देऊ असं सांगितलं होय. मंत्री. काय वाटलं बरं? असं धरा की असं. काय चांगलं काय म्हणले साहेब? काय म्हणले? काय पैसे दिलेले सांगितलं लाडक्या बहिणीला. तुम्ही लाडकी बहीण आहो का नाही? हाव की कुणाची? साहेबाची कुणाची? साहेबाची. मुख्यमंत्री साहेबाची लाडकी बहीण. काय वाटतं बरं? चांगलं वाटलं, चांगलं वाटलं. सरकार की ते हातात घेऊन बाजूला सरकार तिकडं कॅमेरा इकडे आडवा करू नका. ऐकली सभा? काय वाटलं? खूप छान वाटलं सभा ऐकून. छान म्हणजे काय नेमकं? म्हणजे सरांनी सांगितलं तुम्हाला कसं वाटलं पैसे आता हे आता भेटल्याबद्दल. काय करावं, तुम्ही भलतं आडवा धराला त्याला. बोला. म्हणजे कुठं लावू तुम्ही? वरुडाव. हा, तिकडले आमच्या भागातले जग बघा. यांच्या गावाचे बोला. गंगावण्याच्या गावचे. आता बोला. आता बोला. म्हणजे तुमचं नाव सांगा पूर्ण. अश्विनी गंगावणे. आता कसं करावं? पोपट गंगावणे. मग आणलं गंगावण्याची. हा. बरं, किती वेळ आला तुम्ही गावात? आम्ही गावातून तरी 10-11 काय जणी आता आलो. मुख्यमंत्र्यांनी इथं सभा केली लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व सांगितलं तुम्हाला, त्याबद्दल काय वाटतं? सर म्हणजे सरांनी खूप चांगलं सांगितलं आपल्या आम्हाला. योजना बंद पडणार नाही म्हणजे योजना ही कायमस्वरूपी ठेवली जाईल म्हणले. आम्हाला आनंद वाटला या गोष्टीबद्दल. असंच त्यांनी सहकार्य करावं आम्हाला महिलाला, ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. आरक्षणाला पण आरक्षण पण द्यायला पाहिजे. ते सगळ्यांना ते प्राधान्य दिलं. गटातल्या आमच्या महिला आल्या त्या सगळ्या जणी. मुलींना 30 तारखेला तर पडते म्हणून सांगितले. आमचे पण पडले नाहीत पैसे, आणखी पैसे आमच्या पडले नाही. बरं, पडतील की आता सांगितले फॉर्म भरलेत का? भरले ते येणार की पैसे आता सांगितले की तारखेत? पैसे पडले नाही. बरं. क्या लगता है आपको? देखा आपने? हाँ देखा, क्या कैसा लगा? सब अच्छा लगा. ठीक है. हाँ. आपको पैसा मिला? पैसा मिला ना. क्या लगा इसके पहले? हाँ, बोला 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 बोला. इकडे या, इकडे लाईव्ह ठेवा. काय म्हणले? हमको अच्छा लगा. हम 20 जन आए, उस्मानाबाद धाराशिव से आए वाले हम. हमको सब अच्छा लगा. पैसे आए, भाई ने भी अच्छी बात करे. कौन से भाई ने? क्या एकनाथ शिंदे ने. हाँ, सब बोलो. उनकी बात पटी हमको. हाँ? सब उनका अच्छा लगा हमको. क्या लगा? बोलो बोलो. बोलो. अरे तुम उनको पीछे से बात कर रहे हो, सामने तो बात करो. आने से उनको बहुत हमको आनंद लगा अभी. काय म्हणले तुम्ही? तुम्ही कोणतं गाव तुमचं? तीर मधले आहे मी. काय नाव आहे तुमचं? माझं वरुडेचं गाव अनिल गादेकरची मिसेस आहे, पण माझ्या तेर मध्ये आई वडील राहतात. माझ्या आई वडिलांचं हॉटेल आहे, त्या हॉटेल मध्ये तुम्ही चहा प्यायला जाता. ताई थैंक यू. काय क्या लगा अभी देखा आपने? अच्छा लगा हमारे को. अच्छा भाव भी करे बात वो. अच्छा मुख्यमंत्री ने अच्छी बात करे. अच्छा लगा. सबके वास्ते लाड़के बहन योजना भी चालू करे. सब देश के वास्ते अच्छा है, तो सब बहनों के वास्ते भी अच्छा है. और आएंगे चुन के, उसमें तो भी क्या है, आएंगे चुन के और सबकी दुआ लिए तो के नाही हा. फिर. काय ऐकलं तुम्ही तिथे मध्ये? आम्ही तिथं ऐकलं की सगळ्यासाठी सरकार आहे भावासाठी. काय म्हणले साहेब? राहील म्हणलं लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या बहिणीसाठी अशी योजना चांगली राहील राख्या बांधल्याबद्दल. काय म्हणता इकडे या. सरकार पण इकडे जरा
काय सांगायला साहेबांनी सांगितलेलं कळत नाही काय? हा. आश्वासन अगोदर तर महिलांना 1,500 पडण्याचं दिलं होतं आणि ती पूर्ण पण केलं आणि ह्याच्यानंतर पडतील असं पण आश्वासन दिलं आणि त्यांनी खरं पण करून दाखवतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. कुठून आला तुम्ही? मी आपशिंगावरून आले आहे. आपसिंगे से आए हुए हैं, तुलजापुर तालुका आपसिंगे में से आए हुए हैं. ये गट के से हम लोग हाँ सुबह में आए, एसटी आई तो सब आम्ही बचत गटातले महिला आर्थिक विकास महामंडळ मावळ मधून आहेत. होय. कुठून आले? आपशिंगावरून काय वाटतं बरं? लाडक्या भावाची योजना टाकली ना साहेबांनी. हा, काय म्हणतात? पैसे पडले खात्याला जमा झाले. हा आमचा आशीर्वाद भावांच्या माग आमच्या पाठी. राखी बांधली का? हा बांधली ना. होय. हा होय. तुम्ही बांधली की. तुम्ही राखी बांधा सुरुवातीला तिथं होतात. काय सांगाल बरं? महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आज भूम परांडा मतदारसंघातील दौऱ्यावर होते. म्हणजे त्यांची एक सभा होती लाडकी बहीण या योजनेसाठी. खरं तर पूर्ण महाराष्ट्रात खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण 1,500 ही रक्कम शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, गोरगरीब महिलांच्या साठी ही खूप मोठी रक्कम आहे. महिन्याचे 1.5 म्हणजे साधारण एका वर्षाचे 18,000. आणि मला सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगावंसं वाटतंय की सतत मागासलेला असलेला हा मराठवाडा, सतत पाण्यापासून आकांक्षित असणारा हा जिल्हा, इथं राबणाऱ्या महिला लोकांच्या कामानं जातात. 200-300 रुपये हजेरीवर ज्या महिला मजूरदारी करतात त्या महिलांसाठी आपलं कुटुंब चालवणं ही फार मोठी जबाबदारी असते किंवा फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. कारण काही महिलांचे पती वारलेले असतात, काहींचे व्यसनी आहेत, काही घटस्फोटित महिला आहेत आणि अशा महिलांना आपल्या समोरची 2 मुलं, घरातील सासू-सासरे, वयस्कर यांना सांभाळत असताना तिला प्रचंड अशी मेहनत करावी लागते, तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी ती इतरांच्या शेतात कामाला जाते आणि तिचा नाईलाज असतो काही कारणास्तव. परंतु साहेबांनी ही लाडकी बहीण जी योजना चालू केलेली आहे त्या योजनेमुळं कुठंतरी महिलांचा सुखकर प्रवास झालेला आहे. तिच्या कष्टात हातभार लावण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मी तर म्हणते आता हे सगळ्याजणी साक्षीदार आहेत की सख्खा भाऊ सुद्धा भाऊ, तुम्ही सुद्धा, मला सुद्धा एक बहीण आहे, पत्रकार बांधव जरी असाल तरी मला सुद्धा भाऊ आहे. सख्खा भाऊ सुद्धा वर्षाला 1,000ची साडी घेतो का तायानो आपल्याला? काकाची बहीण आहे ते, माझाची प्रतिनिधी आहे एक अर्धा भाऊ अपवाद असेल, 0.1% बहिणींना 1,000-1,500ची साडी मिळत असेल, परंतु सगळ्यांचेच भाऊ मोठे नाहीत. परंतु भक्कम आणि खंबीर असा लाडका भाऊ आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे आणि तो सतत उभा राहणार आहे. आम्हीही महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी येणाऱ्या विधानसभेला 1,500ची ताकद काय आहे आणि बहिणींची ताकद काय आहे ही नक्की लाडक्या भावाला दाखवून देऊ. खरंच साहेब इथं आले, साहेबांचे खूप खूप आभार. तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींतर्फे, सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरीब माता भगिनींतर्फे खूप 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 आभार. अशाच आमच्या सन्माननीय शिंदे साहेबांनी पाठीशी राहावं व आम्ही सावंत साहेबाच्या आणि शिंदे साहेबाच्या अशाच खंबीरपणे पाठीशी आहोत. या संदर्भात मी आपला सर्वांना जिल्हा प्रमुख आहेत महिला आघाडीचे, बोलायला ऐकत नाहीत ते. आपण बघूया त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. काय नाव तुमचं? उषा विजय हांगे. ऐकली का सभा? हो ऐकले. कुठून आला तुम्ही? सोनारी. काय वाटलं बरं? छान वाटलं. होय. काय छान वाटलं. काय छान वाटलं? कार्यक्रम सगळा छान वाटला. शिंदे साहेबाचा भावाचा कार्यक्रम छान वाटला. हा. मग काय लाडका भाऊ बघितलं? लाडका भाऊ आमचा बघून आनंद वाटला. काय बघितलं? लाडका भाऊ होय. हा काय वाटलं बरं? चांगलं वाटलं. छान आनंद वाटला मला. कोण आलं तिथे लाडके भाऊ? शिंदे शिंदे, होय, हा? एकनाथराव शिंदे. काय वाटलं? काय वाटलं जे त्यांनी जे योजना केली ती आमच्यासाठी खूप छान, खूप मोठी. आम्ही त्यांच्या मागे सतत उभा राहू. बघा. होय आजी, काय त्यांच्या माग खूप सदा अशीच आमचं पण कोणाच्या त्यांच्या? शिंदेच्या भावाच्या एकनाथ शिंदेच्या माग आमचा कधी पण आशीर्वाद असाच. का बरं? काय कारण आहे बरं? काय आम्ही त्यांना कधी पण असं म्हणजे कशासाठी पण? कधी उभा राहिलं, कुठं मत टाकणे, कुठं काय करणे, आम्ही काही पण असं. कशासाठी आवडतात ते तुम्हाला? काय आम्हाला ही सगळी बहिणींची, ह्यांची, सगळ्या महिला मंडळांची सेवा केली. ही होय आजी, काय काय केलं? पगारी चालू नाही आजीला कसं करावं आता? हा? पगारी चालू केल्या, चांगलं झालं. बघा, इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मतदारसंघामधलं हे परांडा गाव आहे. भूम परांडा वाशीचे ते आमदार आहेत, मंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री सुद्धा आहेत. इथं आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी परांडा शहरामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीला संवाद साधलेला आहे. त्यांनी राखी पण बांधली. मी तुम्हाला सर्व या सभेच्या पूर्वी महिला काय म्हणाल्या आणि सभा ऐकल्यानंतर काय म्हणाल्या सर्व सभेचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कोणते असो, बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. मी हुकमत मुलानी, परांडा,
जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.